Good morning students. Today we are going to discuss last part of the topic solution. So this will be a last lecture for theoretical part of this topic. In this lecture we are going to derive one of the important equation, the relation between Van 't Hoff factor I and degree of dissociation alpha. तर Van 't Hoff factor I and degree of dissociation alpha यांच्यामध्ये जे इक्वेशन आहे, मॅथमॅटिकल रिलेशन आहे, ते आपण डिराइव करणार आहे आजच्या लेक्चर मध्ये. To derive that equation we are going to take one example. Okay, consider an electrolyte AxBy. हा एक इलेक्ट्रोलाइट आहे. when it is dissolved in solvent like water it undergoes dissociation. तुम्हाला माहिती आहे सगळे इलेक्ट्रोलाइट डिसोसिएशन मध्ये जातात, डिसोसिएट होतात म्हणजे त्यांच्यापासून आयन्स प्रोड्यूस होतात. आता आयन्स किती प्रोड्यूस होणार तुम्हाला माहिती आहे. कुठलाही फॉर्म्युला जेव्हा लिहिला जातोय तेव्हा तो त्याच्या इथं जो लिहिलेला सबस्क्रिप्ट आहे तो इंडिकेट करतोय ए चे ॲटम आणि इथं जो सबस्क्रिप्ट आहे तो इंडिकेट करतोय बी चे ॲटम. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे व्हॅलन्सी कशी डिसाइड करतोय आपण. वाय एवढी व्हॅलन्सी ए ची असणार आहे, एक्स एवढी व्हॅलन्सी बी ची असणार आहे, असं कन्सिडर करू शकताय. याचा अर्थ ए जर पॉझिटिव्ह आयन असेल तर त्याच्यावर चार्ज असणार प्लस वाय, बी जर निगेटिव्ह आयन असेल तर त्याच्यावर चार्ज असणार मायनस एक्स. याचा अर्थ याचं डिसोसिएशन झालं तर ए चे किती आयन मिळणार एक्स एवढे आणि त्यांच्यावर चार्ज किती असणार प्लस वाय. बी चे आयन किती मिळणार वाय एवढे, त्याच्यावर चार्ज किती असणार मायनस एक्स. त्यामुळे इथं कसं स्टेटमेंट लिहिलंय बघा. कन्सिडर अन इलेक्ट्रोलाइट AxBy dissolved in solvent and it undergoes dissociation into X ions of A plus Y, Y ions of B minus X. तुम्हाला हे लक्षात येत असेल X आणि Y, कारण A चे X एवढेच आयन मिळणार, B चे Y एवढेच आयन मिळणार, पण चार्ज कसा लिहायचा, हा चार्ज इथे आणि हा चार्ज इथे, म्हणजे क्रॉस करायला लागेल असा. ओके, आणि पहिला आयन पॉझिटिव्ह असणार, दुसरा आयन काय असणार निगेटिव्ह. त्यामुळे पहिला आयन A प्लस वाय, दुसरा आयन B मायनस एक्स. सो दिस इज अबाउट द डिसोसिएशन ऑफ AxBy. आता हे मी वर्डमध्ये लिहिलंय. आता तुम्हाला म्हटलं याचं इक्वेशन लिहा, केमिकल इक्वेशन. तर तुम्हाला माहिती आहे डिसोसिएशन एक्सप्रेस करणं सोपं आहे. AxBy आहे इथं आणि AxBy सॉल्वंटमध्ये ॲड केल्यानंतर त्याचं डिसोसिएशन झालं. एक्स एवढे आयन मिळाले ए चे, वाय एवढे आयन मिळाले बी चे. बी वरचा चार्ज मायनस एक्स आणि ए वरचा चार्ज प्लस वाय. ए वरचा चार्ज प्लस वाय, बी वरचा चार्ज मायनस एक्स. बी चे आयन मिळाले वाय आणि ए चे आयन मिळाले एक्स. सो दिस इज द इक्वेशन फॉर डिसोसिएशन. हे इक्वेशन कशासाठीचं आहे, डिसोसिएशनचं इक्वेशन आहे. दिस इंडिकेट हाऊ AxBy डिसोसिएट इन द सोल्युशन. नाव कन्सिडर, मी म्हटलं इनिशियली याचे 1 मोल घेतलाय, सोल्युशनची मोलॅलिटी 1 आहे. आय हॅव प्रिपेअर्ड अ सोल्युशन ऑफ AxBy अँड इट हॅज मोलॅलिटी 1. मोलॅलिटी 1 आहे म्हणजे याचा 1 मोल घेतलाय AxBy चा अँड इट इज डिझॉल्व्ड इन 1 kg ऑफ सॉल्वंट. इट इज डिझॉल्व्ड इन 1 kg ऑफ सॉल्वंट. तर मी इनिशियली काय म्हणेल, इनिशियली मोल्स कुणाकुणाचे किती असणार, याचे नंबर ऑफ मोल किती घेतलेत मी 1. AxBy चे नंबर ऑफ मोल किती घेतले 1. आता इनिशियली म्हणजे रिॲक्शनची सुरुवात व्हायची आहे, अजून त्याचं डिझॉल्युशन झालं नाही आहे, याचा अर्थ याचे आयन किती असणार 0, कारण का रिॲक्शन सुरू झाल्यानंतर याचे आयन तयार होणार. मी इनिशियली म्हणतोय, सो इनिशियली नंबर ऑफ मोल ऑफ AxBy विल बी 1 and number of mole of A plus Y will be 0 and B minus X चे पण किती असणार आहेत 0. B minus X चे पण किती असणार आहेत 0. सो इनिशियली जर विचार केलात तर AxBy चे नंबर ऑफ मोल घेतला होता 1. X A plus Y चे आयन असणार 0, B मायनस एक्स चे आयन पण असणार आहेत 0, कारण इनिशियली प्रोडक्ट काहीच असणार नाही. इनिशियली फक्त कोण असणार आहे रिॲक्टंट असणार आहे. ॲट इक्विलिब्रियम, समजा इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झाला, इथं दिसतंय ना, हा इक्विलिब्रियम काय झाला एस्टॅब्लिश झाला. ॲट इक्विलिब्रियम काय होणार आहे, सपोज हा जो इलेक्ट्रोलाइट आहे त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा आहे. सपोज हा जो इलेक्ट्रोलाइट आहे, दिस इलेक्ट्रोलाइट हॅज डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. जेव्हा मी म्हणतोय डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा आहे तेव्हा त्याचा अर्थ आहे 1 मोल मधला अल्फा इतका पार्ट आयोनाइज होणार.
1 मोल मधला अल्फा इतका पार्ट आयोनाइज होणार. याचा अर्थ याचा 1 मोल घेतला होता तर त्या 1 मोल मधला अल्फा इतका पार्ट आयोनाइज होईल तर शिल्लक किती राहणार? शिल्लक किती राहणार? 1 मायनस अल्फा. सो ॲट इक्विलिब्रियम fraction alpha will be ionized, so number of unionized molecule 1 minus alpha असणार आहे. त्याचे मोलिक्यूल शिल्लक राहिलेले अल्फा एवढे मोलिक्यूल आयोनाइज झाले, याचा अर्थ त्यांचं कन्व्हर्शन आयन्स मध्ये झालं. मग अल्फा एवढे मोलिक्यूल आयोनाइज झाले असतील तर 1 मोल मधले अल्फा मायनस केला तर 1 मायनस अल्फा एवढे मोलिक्यूल शिल्लक असणार आहेत AXBY चे. एवढे मोलिक्यूल शिल्लक असणार आहेत AXBY चे. आता याचा 1 मोल आयोनाइज झाला तर याचे किती मोल तयार होणार? x. याचा 2 मोल आयोनाइज झाला तर 2x. 3 मोल आयोनाइज झाला तर 3x. आता इथं किती आयोनाइज झाला? अल्फा. सो याचे किती मिळणार? x अल्फा मिळणार. याचे किती मिळणार? x अल्फा एवढे काय मिळणार? आयन्स मिळणार. याचा 1 मोल आयोनाइज झाल्यावर b चे किती मिळतात? y. 2 मोल आयोनाइज झाल्यावर 2y. 3 मोल आयोनाइज झाल्यावर 3y. आता इथं अल्फा एवढे मोल आयोनाइज झालेत, याचा अर्थ याचे मिळणार आहेत आयन्स y अल्फा. सो इनिशियली मी घेतले होते नंबर ऑफ मोल 1, पण हा इलेक्ट्रोलाइट असल्यानं त्याचं झालं डिसोसिएशन, त्यानं प्रोड्यूस केले आयन्स, आणि ते आयन्स किती प्रोड्यूस झाले ते डिपेंड करतात डिग्री ऑफ डिसोसिएशनवर. अल्फा हा जर या इलेक्ट्रोलाइटचा डिग्री ऑफ डिसोसिएशन असेल तर 1 मायनस अल्फा एवढे मोलिक्यूल शिल्लक राहतील, कारण अल्फा एवढा पार्ट आयोनाइज होईल, आणि त्यामुळं याचा 1 मोल आयोनाइज झाल्यावर हा x तयार होत असेल, 2 मोल आयोनाइज झाल्यावर x इंटू 2, 3 मोल आयोनाइज झाल्यावर x इंटू 3, तर याचा अल्फा एवढा पार्ट आयोनाइज झाला आहे, याचा अर्थ x इंटू अल्फा एवढे आयन तयार होतील A चे. याचा 1 मोल आयोनाइज झाल्यानंतर y मोल मिळतात B चे, तर 2 मोल आयोनाइज झाले तर y इंटू 2 मिळेल, 3 मोल आयोनाइज झाल्यावर y इंटू 3 मिळेल. अल्फा एवढा पार्ट आयोनाइज झाला तर y इंटू अल्फा एवढे आयन्स मिळतील B चे. ओके, सो दिस ऑल हॅपन्ड बिकॉज ऑफ डिसोसिएशन. जर हा नॉन इलेक्ट्रोलाइट असता, हा काय असता? नॉन इलेक्ट्रोलाइट असता, तर त्याचं डिसोसिएशन झालं नसतं. 1 चे मोल 1च राहिले असते. 1 चे नंबर ऑफ मोल किती राहिले असते? 1च राहिले असते, आणि डिसोसिएशन झाले नाही म्हणजे आयन्स प्रोड्यूस झाले असते का? नाही. इथं पण 0 असता, इथं पण 0 असता. बट दिस इज इलेक्ट्रोलाइट and electrolyte has tendency to undergoes dissociation, therefore this has happened. त्यामुळे हे झालेलं आहे. लक्षात आलं? हे कशामुळे झालं? हा इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे त्याचं काय झालं? डिसोसिएशन झालं. आता मी जर म्हटलं हे वर्ड मध्ये लिहायचं झालं तर फ्रेंड डिझॉल्व्ड, जेव्हा AXBY ला डिझॉल्व केलं जाते, द मोलॅलिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट इज 1. इलेक्ट्रोलाइटची मोलॅलिटी 1 आहे. दिस मीन्स 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट AXBY डिझॉल्व्ड इन 1 kg ऑफ सॉल्व्हंट. याचा अर्थ समजला ना? याचा 1 मोल घेतला होता आपण आणि डिझॉल्व केला होता 1 kg सॉल्व्हंट मध्ये. ऑन डिझॉल्युशन सोल्यूट काय झाला? डिसोसिएट झाला. ऑन डिझॉल्युशन सोल्यूट हॅज डिसोसिएटेड. आणि काय झालं डिसोसिएट झाल्यावर? लेट बी द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ सोल्यूट अल्फा. अल्फा काय? डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ द सोल्यूट आहे. देन at equilibrium out of original 1 mole, at equilibrium out of original 1 mole, m alpha mole dissociate, m alpha nahi alpha mole dissociate, and 1 minus alpha moles of solute remain undissociated. कारण अल्फा एवढा पार्ट डिसोसिएट झालाय किती मधनं? 1 मोल मधून. तर किती पार्ट राहणार? 1 मायनस अल्फा. द डिसोसिएटेड moles of solute produce x alpha of A plus y and y alpha of B minus x. याचा अर्थ A चे किती मोल तयार झाले? x अल्फा. B चे किती तयार झाले? y अल्फा. हे लक्षात येते काय बघा? At equilibrium this has happened. 1 minus alpha moles of AXBY remained undissociated. X alpha moles of A plus y are produced and y alpha mole of B minus x are produced. आता मी म्हटलं डिसोसिएशन नंतर सोल्युशन मध्ये पार्टिकल किती असतील? सोल्युशन मध्ये पार्टिकल किती असणार? AXBY चे 1 मायनस अल्फा, A प्लस y चे x अल्फा, B मायनस x चे y अल्फा.
मग जर टोटल पार्टिकल कॅल्क्युलेट करायचे झाले तर या सगळ्यांची काय करायला लागेल, सम घ्यायला लागेल. याची सगळ्यांची काय करायला लागेल, सम घ्यायला लागेल. हेन्स टोटल नंबर ऑफ मोल्स ज्यांना आपण एमटी न इंडिकेट करूया, टोटल नंबर ऑफ मोल्स ज्यांना आपण कशाने इंडिकेट करूया, एमटी, इन द सोल्युशन ॲट इक्विलिब्रियम विल बी 1 मायनस अल्फा मोल्स ऑफ AXBY and X alpha moles of A plus Y and Y alpha moles of B minus X. म्हणजे सोल्युशन मध्ये याचे AXBY चे एवढे मोल्स आहेत, A प्लस Y चे एवढे मोल्स आहेत आणि B मायनस X चे एवढे मोल्स आहेत. सोल्युशन मध्ये हे असलेले नंबर ऑफ मोल्स मी सांगतोय कुणाचे, इलेक्ट्रोलाइटचे, कॅटायनचे, ॲनायनचे. ओके, इलेक्ट्रोलाइटचे शिल्लक राहिलेले 1 मायनस अल्फा, एवढे का शिल्लक राहिले, अल्फा एवढा पार्ट आयोनाइज झाला. A प्लस वाय चे एक्स अल्फा प्रोड्यूस झाले, बी मायनस एक्स चे वाय अल्फा प्रोड्यूस झाले. सो एम ची व्हॅल्यू काय असणार आहे, धिस प्लस धिस प्लस धिस, 1 मायनस अल्फा प्लस एक्स अल्फा प्लस वाय अल्फा. तर ही व्हॅल्यू असणार आहे एम ची. व्हॅल्यू कशाची असणार आहे, एम ची, म्हणजे टोटल नंबर ऑफ मोल्स. बरोबर. मग आता मी काय म्हणतोय, हा ब्रॅकेट इथं लिहायची गरज आहे का, इथं जो ब्रॅकेट आहे तो लिहायची गरज आहे का, नाही. मग 1 मायनस अल्फा प्लस एक्स अल्फा प्लस वाय अल्फा. आता इथं बघा, इथं अल्फा आहे, इथं अल्फा आहे, इथं अल्फा आहे, म्हणजे यातून 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 अल्फा कॉमन निघाला तर इथं काय एक्स प्लस वाय आणि इथं काय राहणार -1. इथं काय राहणार -1. त्यामुळे हे इक्वेशन कसं बनेल, हे 1 आहे तसं 1 प्लस इथून अल्फा इथून अल्फा इथून अल्फा, अल्फा बाहेर घेतला, एक्स प्लस वाय मायनस अल्फा, एक्स प्लस वाय मायनस 1 अल्फा, एक्स प्लस वाय मायनस 1 अल्फा, अल्फा कॉमन घेतला. आता मी काय म्हणतोय, एक्स काय आहे, नंबर ऑफ कॅटायन. बघा त्या रिॲक्शन मध्ये एक्स काय आहे, नंबर ऑफ कॅटायन. वाय काय आहे, नंबर ऑफ ॲनायन. वाय काय आहे, नंबर ऑफ ॲनायन. त्यामुळे एक्स प्लस वाय काय इंडिकेट करतोय, नंबर ऑफ कॅटायन अँड नंबर ऑफ ॲनायन, किंवा असं म्हणाल नंबर ऑफ मोल्स ऑफ कॅटायन अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ ॲनायन. हे नंबर ऑफ मोल इंडिकेट करतंय, त्यामुळे मी या दोघांची बेरीज जी आहे त्याला एन, स्मॉल एन न इंडिकेट करेन. याला कशाने इंडिकेट करेन, स्मॉल एन न. सो एम टी इज इक्वल टू 1 प्लस एक्स प्लस वायला एन न इंडिकेट केलं, एन मायनस 1 आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय असणार आहे, अल्फा. हे तुमचं इक्वेशन असणार आहे टोटल नंबर ऑफ मोलसाठी. हे कशासाठी असणार आहे, टोटल नंबर ऑफ मोलसाठी. आता अल्फा आता व्हॅन्टॉप फॅक्टर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल, व्हॅन्टॉप फॅक्टर, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण इक्वेशन काय केलेलं, ॲक्च्युअल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट पार्टिकल आफ्टर डिसोसिएशन जे इथे मिळालेत आपल्याला. आफ्टर डिसोसिएशन ॲक्च्युअल नंबर ऑफ मोल्स किती आहेत ते इथे मिळाले. आणि मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन सोल्युशन, मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन सोल्युशन किती मोल घेतले होते, 1 मोल. म्हणजे सोल्यूटचे किती मोल डिझॉल्व्ह केले होते, 1 मोल डिझॉल्व्ह केले होते. त्यामुळं इथं मला काय करायचं आहे, ॲक्च्युअल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आफ्टर डिसोसिएशन ही व्हॅल्यू ठेवणार, आणि मोल्स ऑफ सोल्यूट फॉर्म्युला युनिट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन सोल्युशन इथं मी 1 ठेवणार. इथं काय ठेवणार, 1. त्यामुळे अल्फाची व्हॅल्यू काय येणार, एम टी डिवाइड बाय एम. तुम्हाला माहिती आहे एम टी किती आला, 1 प्लस एन मायनस 1 अल्फा, 1 प्लस एन मायनस 1 अल्फा डिवाइड बाय 1. ओके. मग आता हे 1 इकडे नेलं तर काय फरक पडणार नाही, कारण 1 ने इकडे मल्टिप्लाय केलं तर 1च येणार, म्हणजे आयच येणार. आता हा 1 पलीकडे नेला तर मायनस होईल, त्यामुळं आय मायनस 1 इज इक्वल टू एन मायनस 1 अल्फा. आय मायनस 1 इज इक्वल टू एन मायनस 1 अल्फा. हे इक्वेशन बनेल. आणि हे इक्वेशन बनलं तर एन मायनस 1ला पण पलीकडे न्या, म्हणजे तो डिवाइड होईल, आणि डिवाइड झाला तर अल्फाची व्हॅल्यू काय मिळेल बघा. अल्फाची व्हॅल्यू हा आहे आय मायनस 1 आणि हा एन मायनस 1 इकडे डिवाइड होईल. सो अल्फाची व्हॅल्यू असणार आय मायनस 1 डिवाइड बाय एन मायनस 1. आय मायनस 1 डिवाइड बाय एन मायनस 1. तर हे इक्वेशन आहे जे एक्झामला विचारलं जाऊ शकतं. डिराइव रिलेशन बिटवीन अल्फा अँड Van't factor I. Alpha is degree of dissociation, I is Van't factor. तर हे रिलेशन इथे लक्षात येते ना, हा 1 न इकडे मल्टिप्लाय केल्यावर आयच राहणार आहे.
हा 1 इकडे प्लस आहे, पलीकडे गेल्यावर मायनस होणार. सो I मायनस 1 इज इक्वल टू n मायनस 1 अल्फा. आणि नंतर n मायनस 1 पलीकडे गेला, इथं मल्टिप्लाय आहे, पलीकडे गेल्यावर डिवाइड होणार. त्यामुळे अल्फाची व्हॅल्यू असणार I मायनस 1 डिवाइड बाय n मायनस 1. सो इथं हा टॉपिक संपतोय. म्हणजे लास्ट पार्ट होता या टॉपिकचा, जो आपण म्हणजे डिस्कस करणं इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्यावर 3 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतोय. आहे असं इक्वेशन लिहून काढायचं आहे. होमवर्कमध्ये हे जे इक्वेशन आहे टायटल लिहायचं, डिराइव्ह रिलेशन बिटवीन फॅनटॉप फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. आणि मग हा इलेक्ट्रोलाइट घ्यायचा, हे त्याचं डिसोसिएशन. इनिशियली याचा नंबर ऑफ मोल 1 घेतलेला, प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल 0 असणार इनिशियली. ॲट इक्विलिब्रियम अल्फा एवढा पार्ट आयोनाइज झाला, तर 1 मायनस अल्फा, याचे x अल्फा, याचे y अल्फा. डिसोसिएशन झाल्यावर नंबर ऑफ मोल किती येणार? 1 मायनस अल्फा प्लस x अल्फा प्लस y अल्फा एवढे पार्टिकल असणार सोल्युशनमध्ये. त्यामुळं मी सांगितलं किती पार्टिकल असणार सोल्युशनमध्ये, mt एवढे. mt ची व्हॅल्यू 1 मायनस अल्फा प्लस x अल्फा प्लस y अल्फा. नंतर 1 मायनस अल्फा, x अल्फा, y अल्फा, अल्फा कॉमन घेतला, तर 1 प्लस x प्लस y मायनस 1 अल्फा. आणि x प्लस y ला मी n ने इंडिकेट केलं. सो mt इज इक्वल टू 1 प्लस n मायनस 1 अल्फा. ओके. आणि I इज इक्वल टू ॲक्च्युअल नंबर ऑफ मोल्स आफ्टर डिसोसिएशन आणि मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन सोल्युशन. मी तुम्हाला क्वेश्चन विचारला, सोल्यूट किती डिझॉल्व केला होता? 1 मोल. किती डिझॉल्व केला होता? 1 मोल. त्याचे आयन्स किती झाले? एवढे पार्टिकल झाले, एवढे पार्टिकल झाले. सो हे पार्टिकल डिसोसिएशनमुळे झाले आणि घेतले होते 1 मोल. त्यामुळे आय ची व्हॅल्यू mt डिवाइड बाय m. mt किती आहे? इथे दिसतोय 1 प्लस n मायनस 1 अल्फा डिवाइड बाय m ची व्हॅल्यू इनिशियली घेतला होता 1. त्यामुळं I मायनस 1 इज इक्वल टू n मायनस 1 अल्फा आणि अल्फाची व्हॅल्यू अल्फा इज इक्वल टू I मायनस 1 डिवाइड बाय n मायनस 1. ओके. सो हिअर हा जो टॉपिक आहे तो फिनिश झाला आहे. ओके. थर्ड टॉपिक वी हॅव फिनिश्ड. आणि याच्यावर इम्पॉर्टंट क्वेश्चन येऊ शकतात. उद्या आपण काही पार्ट थोडासा डिस्कस करू, म्हणजे रिव्हिजन टाईप. आणि उद्या प्रॉब्लेमला स्टार्ट करतोय. दररोज 1-2-3 प्रॉब्लेम झाले तर 2-3 लेक्चरमध्ये संपून जाईल हा टॉपिक. ओके. सो एक लास्टचा क्वेश्चन विचारतोय तुम्हाला. ही डायग्राम काय इंडिकेट करते? एक क्वेश्चन आहे. ही डायग्राम काय इंडिकेट करते? इकडं फ्रेश वॉटर आहे, इकडं सॉल्ट वॉटर आहे, म्हणजे इकडं सॉल्वंट आहे, इकडं सोल्युशन आहे. आणि इथं मध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, म्हणजे तुमच्या डोक्यात आलं असणार ऑस्मॉसिस बद्दल काहीतरी आहे. आणि या साईडला पिस्टन आहे, आणि पिस्टन आहे, आणि इकडं प्रेशर जे आहे ते पायपेक्षा जास्त आहे. पायपेक्षा जास्त आहे म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्त आहे. तुम्हाला माहिती आहे ना, ऑस्मॉटिक प्रेशर एवढं प्रेशर इथं दिलं तर सॉल्वंट सोल्युशनमध्ये येणं स्टॉप होतंय. पण ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर एक्झर्ट केलं तर इकडचा सॉल्वंट इकडे जातोय. इकडचा सॉल्वंट म्हणजे सोल्युशन मधला सॉल्वंट इकडे जाणार आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून. सो सॉल्वंट विल फ्लो फ्रॉम सोल्युशन टू सॉल्वंट. मग हे काय इंडिकेट करतंय? सॉल्वंट टू सोल्युशन. जर सॉल्वंटचा फ्लो असेल सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून तर त्याला आपण म्हणतोय ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस स्टॉप करण्यासाठी इकडं ऑस्मॉटिक प्रेशर एवढं प्रेशर द्यायला लागतंय. इफ ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा ग्रेटर प्रेशर एक्झर्ट केलं तर ऑस्मॉसिसची डायरेक्शन ही होती, ऑस्मॉसिसची डायरेक्शन या दिशेनं होईल. म्हणजे सॉल्वंट इकडं फ्लो होण्याऐवजी इकडं फ्लो होईल. आणि याला आपण काय म्हणतोय? रिव्हर्स ऑस्मॉसिस. याला आपण काय म्हणतोय? रिव्हर्स ऑस्मॉसिस. तर ही डायग्राम रिव्हर्स ऑस्मॉसिस इंडिकेट करते, ज्याच्यामध्ये सॉल्वंट टू सोल्युशन मध्ये न जाता सोल्युशन टू सॉल्वंट चाललाय. बिकॉज एक्सेस प्रेशर इकडे एक्झर्ट केले सोल्युशन साईडला, ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर एक्झर्ट केले. त्यामुळे सॉल्वंट इकडे येणं स्टॉप झालाच, पण प्रेशर जास्त असल्यामुळं इकडचा सॉल्वंट जो आहे तो इकडे येणार. सॉल्ट येईल का इकडे? बिलकुल नाही, कारण सॉल्ट काय आहे? सोल्यूट आहे. आणि सोल्यूट सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून पास होणार नाही. त्यामुळं
इथले सॉल्ट इथंच राहणार आहेत, फक्त वॉटर इकडे पास होईल आणि फक्त वॉटर पास होणार म्हणजे या साईडला मिळणारं वॉटर परत प्युअर वॉटर असणार आहे आणि या प्रोसेसला आपण म्हणतोय रिव्हर्स ऑस्मोसिस आणि आपल्या डेली लाईफमध्ये त्याला आपण शॉर्टकटमध्ये RO असं म्हणतोय. ओके, ROचं वॉटर आपण बऱ्याच वेळा पिण्यासाठी यूज करतोय. बोरचं पाणी जर इकडं असेल तर ते सॉल्टी वॉटर असणार, प्युअर वॉटर इकडं असेल तर हा सॉल्वंट आहे. इकडं एक्स्ट्रा प्रेशर दिल्यावर बोरच्या वॉटरमधलं फक्त वॉटर इकडं पास होईल, सॉल्ट पास होणार नाहीत. सॉल्ट का पास होणार नाहीत? कारण इथं मध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन फिक्स केला आहे. इट अलाउज टू पास ओनली solvent molecule. Okay students, so we'll stop over here and we'll discuss about problems in next lecture. Thank you so much.